राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये हस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 24 मार्च मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर बघा, लाडकी बहिणींना एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 24 मार्च मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा असेल, तुमचा बँक खाता असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होऊन जातील आणि तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा, लाडकी बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवणार आहोत, परंतु लाडकी बहिणींनो जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कालच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की भरपूर बोगस बहिणी अशा या लाडकी बहीण योजनेमध्ये सापडलेल्या आहेत। त्यामुळे आता फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये जमा केले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा याच्यासाठी पात्र आहात का? तुमच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे कशा पद्धतीने जमा होत आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकतो। बघा, विचार करायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे 8 मार्च म्हणजेच महिला दिनानिमित्त जमा केले जाणार होते, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत होता, गॅसच्या टाकींची टंचाई सुद्धा पाहायला मिळत होती। म्हणजे सांगायचं झालं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वजण या कामांमध्ये व्यस्त होते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्व युद्ध सध्याच्या स्थितीला थांबलेले आहे। त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। म्हणजेच लाडके बहिणींना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये जमा झालेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होत आहेत। परंतु आज पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे पैसे जमा होत आहेत। बघा, लाडकी बहिणींनो विचार करायला गेलं तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी हे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु कालांतराने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले होते। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी या लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले होते, जसं की या योजनेमध्ये जे नवीन नियम आहेत, ज्या नवीन पात्रता आहेत तर त्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे लाडकी बहिणींनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून हे पैसे खटाखट तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केले जात आहेत। तर या ठिकाणी आपण बघून घ्यात
की आज पहिल्या टप्प्यामध्ये टोटल मिळून 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आजच हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। परंतु लाडकी बहिणींनो, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहणारच आहोत। परंतु लाडकी बहिणींनो, जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये आज फक्त लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जात नाही। यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते, ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले होते, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, मागील हप्त्यांचे अर्धवट मिळालेले पैसे हे खटाखट जमा होत आहेत। यासोबत लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींना अद्याप गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित केले जात आहेत। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे, यासोबत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने वाटप केलं जात आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची, मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि आपण तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे सांगायचं झालं तर 3 दिवसांमध्ये हे पैसे वितरित केले जात आहेत। 3 दिवसांमध्ये राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करत असतात, लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करत असतो। सध्याच्या स्थितीला विचार करायला गेलं तर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ 100% मिळतच राहणार आहे। परंतु अजून एका योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना अजून पैसे मिळणार आहेत, तर ती योजना कोणती आहे, अजून कोणत्या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, याविषयी लाडक्या बहिणींनो तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण जिल्हे आणि बँका बघूनच घेऊयात। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केलेली असेल, ज्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली असेल किंवा बहिणींनी केवायसी केलेलं नसेल, तर अशा लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर केवायसी पूर्ण करा, अन्यथा 1500 रुपये विसरा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केलेले असेल त्या लाडक्या बहिणींना हे पैसे 100 आणि 101% मिळत आहेत। परंतु ज्यांची केवायसी अर्धवट राहिलेली असेल, केवायसी पूर्ण झालेली नसेल, तर त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, केवायसी पूर्ण झालेली असेल, तुम्ही अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाहीये। तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये जमा केले जात आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या भरपूर व्हायरल होत होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होणार नाही। अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आज दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वितरित होत आहेत। उद्या सुद्धा पैसे जमा होतील आणि परवा दिवशी सुद्धा पैसे जमाच होतील। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे।
आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे मिळत आहेत, परंतु जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेचे मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आपण हे महत्त्वाची कामे सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींनो सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे पैसे हे गुढीपाडव्यानिमित्त जमा केले जाणार होते. म्हणजेच 19 मार्च रोजी गुढीपाडवा होता, तर या गुढीपाडव्याच्या सणाच्या मुहूर्तावरती तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार होते. परंतु लाडकी बहिणींनो सांगायचं झालं तर गुढीपाडव्याच्या दिवशी सरकारकडे निधीची कमतरता होते आणि तुम्हाला माहिती आहे विविध देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते, त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्तानं हे पैसे आलेले नव्हते. परंतु लाडकी बहिणींनो सांगायचं झालं तर आता भरपूर उशीर झालेला आहे. अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला, आता मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आणि विचार करायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे हे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा सुद्धा होतच आहेत. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 24 मार्च मंगळवार कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचा गुढ होत आहे. उद्या 25 मार्च बुधवार आहे, तर उद्या कोणकोणत्या बहिणींचा गुढ होईल आणि परवा दिवशी 26 मार्च आहे. 26 मार्च कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचा गुढ होईल याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत. जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे लाडकी बहिणींनो वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये तर हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल. बघा लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3700 कोटींचा निधी प्रत्येक महिन्यासाठी मंजूर करण्यात येत असतो. म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3700 कोटींचा निधी आणि मार्चचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3700 कोटींचा निधी म्हणजे टोटल मिळून 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 7200 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे. हा निधी खटाखट तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केला जात आहे. बघा विचार करायला गेला तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याचा निधी मंजूर केला जात होता आणि हा निधी खटाखट बँकांकडे सोडला जात होता आणि बँकांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात होते. परंतु लाडकी बहिणींनो सांगायचं झालं तर सध्याच्या स्थितीला अर्थमंत्री फडणवीस साहेब आहेत, तर या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हे पैसे बँकांकडे पाठवण्यात आलेले होते. आता या बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहे. सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे, बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने पैसे जमा होत आहेत याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला, सर्व माहिती पाहिली की फायदा होईल, परंतु अर्धवट माहिती पाहिली, अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुमचा तोटा होऊ शकतो. आता बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत सरासरी 19 हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजे जानेवारीपर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत. आता तुम्हाला फेब्रुवारीच्या 20 हप्त्याची आणि मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची चिंता आणि प्रतीक्षा लागलेली होते, तर अखेर तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांची चिंता आणि प्रतीक्षा संपत आहे. भरपूर लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस करत होत्या की लाडकी बहीण योजना काय बंद झाली काय, आम्हाला पैसे मिळणार, अशा पद्धतीने विचारपूस करत होत्या. परंतु लाडकी बहिणींनो ही लाडकी बहीण योजना अशी तशी काय बंद होणार नाही. ही लाडकी बहीण योजना अजून 3.5 वर्षांच्या पुढे अशाच पद्धतीने सुरू राहिला. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही आणि कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळत आहे, परंतु मागील काही हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले आहेत. मागील काही हप्त्यांचे पैसे भरपूर बहिणींना मिळालेले नाहीत. जर तुम्हाला सुद्धा मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील
किंवा मागील हप्त्यांचे पैसेच मिळालेले नसतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही। तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे हे खटाखट विस्तांतर केले जात आहेत। सर्व लाडके बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। सर्व लाडके बहिणी खुश झाल्याचे या ठिकाणी आता पाहायला सुद्धा मिळत आहे। आता बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत आपण नियम बघून घ्यात। म्हणजेच लाडके बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे काही सरसकट सर्वांना सोडले जात नाहीत, कारण राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला आहे। राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे हे पैसे सरसकट न सोडता ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत, अशाच बहिणींना हे पैसे सोडले जात आहेत। त्यामुळे लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडके बहिणींना दिलासा मिळत आहे आणि लाडके बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संबोधण्यात येत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। परंतु लाडके बहिणींनो, सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडके बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। सर्व लाडके बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत लाडके बहिणींनो, आता आपण जिल्हे आणि बँका बघून घ्या। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर पैसे मिळतील, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तरी पण तुम्हाला पैसे मिळतील। परंतु लाडके बहिणींनो, नियम आणि अटी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे नियम आणि अटी पाहिल्याशिवाय तर हा व्हिडिओ बंद करायचा नाहीये। तुम्हाला नियम आणि अटी सविस्तर वाचून दाखवत आहे। नियम आणि अटी अत्यंत कडक आहे। परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। माहिती पाहिली की तुम्हाला समजून जाईल की तुमचा नंबर आजचा आहे का, की तुमचा नंबर उद्याच्या यादीमध्ये आहे का, परवाच्या यादीमध्ये आहे, हे तुम्हाला समजूनच जाणार आहे। तर बघा लाडके बहिणींनो, भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात असून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे। तर बघा, जिल्हे आणि बँका तुम्हाला वाचून दाखवणार आहे, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सकाळीच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जमा केले जात आहेत। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। लाडके बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी आनंदाचे वातावरण पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्हे आणि बँका बघून घेऊयात। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, त्यांना दिलासा तर दिला जात आहे आणि त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा लाडके बहिणींना, जिल्हे आणि बँका आपण पाहूनच घेऊयात, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळत नाहीत आणि कोणत्या बहिणींनी वाट। बघा लाडके बहिणींना, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात येत असते। सरासरी विचार केला तर फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्यासाठी 36 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात येत असते। मार्चचा हप्ता वितरित करण्यासाठी परत एकदा 36 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात येत असते। म्हणजेच दोन्ही महिन्यांचे, दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 36 अधिक 36 7200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेले होते आणि निधीला मंजुरी देण्यात आल्यामुळे हे पैसे लगेच बँकांमध्ये सोडण्यात आलेले होते। बँकांमध्ये पैसे सोडण्यात आल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना दिलासा तर दिला जात आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जात आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने दिलासा मिळत आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे याविषयी तुम्हाला माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा लाडके बहिणींना, विचार करायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती आलेला आहे, परंतु लाडके बहिणींनो काही गोष्टींमुळे म्हणजेच राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे दुसऱ्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येत होते।
त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, परंतु यापुढे उशीर होणार नाही. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आपण या ठिकाणी आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या लाडकी बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संबोधली जात आहे, याविषयी आपण महत्त्वाची माहिती बघून घ्या. तर बघा, लाडकी बहिणींना आपल्या राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यासोबत रायगड जिल्हा असेल, वरच्या साईडला पाहायला गेला तर विविध जिल्हे आहेत. तर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. आपल्या राज्यामधील सरकारी बँकेमध्ये, खाजगी बँकेमध्ये, पतसंस्थेच्या बँकेमध्ये, सोसायटीच्या सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता पैसे कधीपासून विस्तार होतील? तर बघा, सकाळीच आलेल्या बातमीनुसार आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च एंडिंगच्या आधी अगोदर प्रत्येक बहिणींना पैसे येतील. त्यामुळे कोणत्याही बहिणींनी काळजी करायची गरज नाही. फक्त लाडकी बहिणींनो, आधार कार्ड बँकेला लिंक असले पाहिजे. लाडकी बहीण योजनेची तुमची KYC सक्सेसफुल आणि पूर्ण झालेली असायला पाहिजे. आधार कार्ड हे अपडेट असायला पाहिजे. तर अशी महत्त्वाची कामे करून ठेवा, लवकरच पैसे जमा होणार आहेत.